गुंगी गुडियाचा वाद, राष्ट्रवादी रस्त्यावर. पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा. पवारांच्या राष्ट्रवादीची सावध भूमिका. एखाद्या भगिनीवर अचानक जबाबदारी जर आली तर ती जबाबदारी पेलताना किंवा ती जबाबदारी स्वीकारताना थोडा वेळ लागतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यानं सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीने राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले. त्यावेळी राजकीय वातावरण तापले. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी रस्त्यातच अडवला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले. तर नागपुरातही व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. जालन्यात हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात तर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा दिलाय. काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो. दरम्यान गुंगी गुडिया टीकेवरून ठाकरे सेनेनं काँग्रेसचं समर्थन केलंय. तर वहिनी प्रशासनात प्रभावीपणे काम करतायत असं प्रत्युत्तर तटकरेंनी दिलंय. शरद पवारांच्या पक्षानं मात्र सावध प्रतिक्रिया दिली. महिलांच्या बाबतीतली भाषा गुंगी गुडिया ही काय अनपार्लमेंटरी शब्द नाही. गुंगी गुडिया हा अनपार्लमेंटरी शब्द आहे का? नाही, हा नेहमीचा वाक्प्रचार आहे. अर्थात त्यातून आता सुनेत्रा वहिनींनी काही गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, शिकला पाहिजे. हा सुनेत्रा पवार हा व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे. लक्षात घ्या, त्यांना बारामतीत त्यांच्या घरी जाऊन कोणी प्रश्न विचारलेला नाहीये. त्या राज्याच्या घटनात्मक पदावर आहेत, त्यांनी शपथ घेतलेली आहे. बीडवर त्यांचं आधिपत्य आहे, त्यांच्या पक्षाचं. एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण बहिणी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. एखाद्या गृहिणीवर अचानक जबाबदारी आले, एखाद्या भगिनीवर अचानक जबाबदारी जर आली तर ती जबाबदारी पेलताना किंवा ती जबाबदारी स्वीकारताना थोडा वेळ लागतो. मला वाटतं की सर्वांशी समजून घेऊन, वेळ घेऊन ते निश्चितपणाने चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे. ज्या पद्धतीने काम करतायत, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. उशीर लागेल पण ते काम करण्याच्या संदर्भातून सक्षमतेने काम करतील. पवार कुटुंबाचं मूळ गाव काटेवाडीतही महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा निषेध केला. सुनेत्रा वहिनी कमी बोलतात आणि कृतीतून काम दाखवतात. त्यांचं काम पाहायचं असेल तर काटेवाडीत या असं आव्हान दिलं. पक्षाचे कार्यकर्ते तर आक्रमक झाले. भविष्यात सुनेत्रा पवारही तशाच आक्रमक होऊन स्वपक्षातील आमदारांवर वचक ठेवणार आणि विरोधकांनाही जशास तसं प्रत्युत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम.